प्रकरण 78. बूथ चालू ठेवण्यावरून वादंग. आपल्यापेक्षा कोणी पुढे जाऊ लागला की त्याचे पाय खेचण्याची काही लोकांची उपजतच सवय असते. अंध व्यक्तींच्या बाबतीत असं अनेकदा घडतं. एखादा अंध अपंग आपल्यापेक्षा पुढे जातोय तर ते सक्षम व्यक्तीला कमीपणाचं वाटतं. याचा प्रत्यय अनेक अंध अपंगांना वेगवेगळ्या क्षेत्रात अनेकदा येतो. तसाच मलाही 1999ला आला होता. 1995ला मी घर घेतलं. दुसरं घर 99च्या मार्चला बुक केलं. त्यानंतर हा त्रास मला जाणवू लागला. त्यातच 1999च्या जूनमध्ये मी जवळच असलेल्या गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये LLBला प्रथम वर्षात प्रवेश घेतला. एकंदरीत सगळंच एकत्रित सुरू होतं. घराकडे लक्ष, वसईच्या नवीन घराचं काम, लॉ कॉलेज, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचं काम, महाराष्ट्र अंध औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेचं काम. यामुळे तसं माझं बूथकडे दुर्लक्ष व्हायला लागलं होतं. STD बूथची सेवा किमान 18 तास देणं गरजेचंच असतं, कारण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे दर असतात. ग्राहकांना त्या दराचा फायदा व्हावा यासाठी सकाळी 6 ते रात्री 12 या काळात बूथ उघडा ठेवावाच लागतो. कोणत्याही एका व्यक्तीस ते शक्य होत नाही. 18 तास एका जागेवर बसणं कोणीही करू शकत नाही. मग ते मी कसा करू शकेन? 10 ते 5 मी स्वतः बूथवर बसत असे. सायंकाळी 5 नंतर रात्री 12 पर्यंत आणि सकाळी 6 ते 10 दुसऱ्या एखाद्याची नियुक्ती करत असे. आतापर्यंत ते व्यवस्थित चाललं होतं. पण 1999ला जून नंतर मी रात्रीच्या वेळेस ठेवलेल्या व्यक्तीला विनाकारण काही विद्यार्थी त्रास देत असत आणि वॉर्डन साहेबांकडे तक्रार करत असत. त्या तक्रारीत तसा काहीच अर्थ नसायचा. तसंच त्रास सुद्धा ते विद्यार्थी खूप देत असत. फोन चुकून कट झाला तर तुझ्यामुळेच कट झाला, तुझं मशीन खराब आहे, तू जास्त पैसे घेतोस, तुम्ही अधिक पैसे कमावता, तुम्ही पैशाच्या मागे लागला आहात, आम्हाला उधारी दिली पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरून भांडणं कटकटी होत असत. वॉर्डन साहेबांचा त्या विद्यार्थ्यांनाच पाठिंबा असे. त्यामुळे ती काम करणारी व्यक्ती कंटाळून काम सोडून देत असे. त्याचा मला त्रास होत असे. मधूनच अचानक कधीतरी सकाळी 10 ते 5 बसल्यानंतर रात्रीही मला तिथेच राहावं लागत होतं. त्यामुळे काय करावं काही कळेना. राष्ट्रीय दृष्टीहीन संघाकडे माझं दुर्लक्ष होऊ लागलं होतं. अर्थात ते माझं सामाजिक काम होतं. तिथे मला एक वेगळा आनंद मिळत असे. त्यामुळे त्या कामाकडे झालेलं दुर्लक्ष मला चालत नसे. आणि बूथ ही माझी रोजीरोटी होती. तिथे तर मला वेळ देणं अत्यावश्यकच होतं. या परिस्थितीत काय करावं काही कळत नव्हतं. ऑगस्टमध्ये नाना वाघ हा माझा एक औरंगाबादचा मित्र, त्याची आणि माझी 1995ला ओळख झाली होती. श्री मधुकर सूर्यवंशी यांनी त्याला माझ्याकडे पाठवलं होतं. त्यानं खूप व्यवस्थित काम केलं. पण त्रासाचं स्वरूप नेमकं काय आहे आणि हे असं का होतं त्याच्या पटकन लक्षात आलं आणि त्याबाबत त्यानं मला सावध केलं. हा त्रास जाणीवपूर्वक मुद्दाम दिला जातोय असं त्याचं निरीक्षण होतं. त्यानंच कंटिन्यू काम केलं असतं तर ते व्यवस्थित होऊ शकलं असतं. परंतु तो औरंगाबादला कॉलेज करत असल्यामुळे त्याला पुन्हा औरंगाबादला जावंच लागलं. त्यानंतर 1 सप्टेंबरपासून मी संजय वऱ्हाडे या विदर्भातल्या एका डोळस व्यक्तीची बूथवर नियुक्ती केली. तो खूपच जबरदस्त होता. जबरदस्त याचा अर्थ असा की तो अरेला कार्य करणारा होता. या व्यवसायात तशी व्यक्ती फारशी चालत नाही. सौम्य स्वभावाची व्यक्ती लागते. त्याला मी अनेकदा सांगितलं, पण त्याचा स्वभाव बदलत नव्हता. तो खूपच प्रामाणिक आणि कष्टाळू होता. स्वभावाला औषध नसतं हेच खरं. एकदा मी नसताना रात्रीच्या वेळेस त्या वऱ्हाडेचं आणि हॉस्टेलमधल्या काही विद्यार्थ्यांचं भांडण झालं. पुढे ते प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. त्यामुळे त्याचा मला जास्तच त्रास झाला. वॉर्डन साहेबांनी सांगितलं की हे बूथ तू एकट्यानंच चालवलं पाहिजे. जितका वेळ जमेल तेवढंच चालू ठेव, अन्यथा बंद कर. वास्तविक बूथ ही जशी माझी रोजीरोटी होती तसंच ते बूथ हॉस्टेलमधल्या विद्यार्थ्यांची अत्यावश्यक गरज होती. त्रास देणारे विद्यार्थी बोटावर मोजण्या इतकेच होते. त्यांच्यामुळे इतरांची गैरसोय होऊ नये असं वाटत होतं. 10 ते 5 या काळात हॉस्टेलचा एकही विद्यार्थी हॉस्टेलमध्ये नसे. त्यामुळे हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना बूथचा काही उपयोगच होत नव्हता. तसंच 10 ते 5 या काळात माझा खूप कमी व्यवसाय होत असे. खरा व्यवसाय रात्री 7 नंतरच होई. हॉस्टेलमधले जुने मित्र श्री मंगेश बनसोड, शिरीष भूमकर यांच्याशी मी चर्चा केली तेव्हा त्यांनी सुचवलं की सध्या वॉर्डन म्हणतायत तसंच करावं, तेच योग्य होईल. म्हणून वॉर्डननं सांगितलं फक्त दिवसात चालू ठेवा. हे मला बिलकुलच परवडणारं नव्हतं.
तरी देखील वॉर्डनच्या समाधानासाठी त्यांना नाही असं न म्हणता मी ते ऐकलं. काही दिवस केवळ 10 ते 5 एवढंच बूथ चालू ठेवलं. काही विद्यार्थी मला भेटले जे की खूप व्यवस्थित, चांगले आणि माझे मित्र होते. ते म्हणाले, रात्री का चालू ठेवत नाही? तर त्यांना वर घडलेला सगळा प्रकार सांगितला. विनाकारण काही विद्यार्थी मला त्रास देतात, वॉर्डनचा त्यांना पाठिंबा असतो वगैरे वगैरे. मग त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा विद्यापीठाकडे तक्रार केली की दिनेश महाजन हे केवळ दिवसभरच बूथ चालू ठेवत असून रात्रीच्या वेळेस बंद करतात. आम्हाला त्याचा उपयोग होत नाही. कृपया पूर्वीप्रमाणे रात्रीही बूथ चालू ठेवण्यास परवानगी द्यावी. विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागानं मला बोलावून घेतलं आणि याबद्दल सविस्तर विचारलं. तेव्हा मी देखील सरळ सरळ सगळं सांगितलं. सर, 18 तास तिथे मला बसणं शक्य नाही. मी केवळ जास्तीत जास्त 8 तास सकाळी 10 ते संध्याकाळी 5 एवढेच बसू शकतो. रात्रीच्या वेळेला मी माणसांकडून काम करून घेत असतो. त्यांच्यावर माझं पूर्ण नियंत्रण असतं. परंतु काही विद्यार्थी हेतुपुरस्सर त्रास देतात. तसंच वॉर्डन साहेब त्यांनाच पाठिंबा देत आहेत. वॉर्डन साहेबांनी मला फक्त दिवसा चालू ठेवायला सांगितलंय. विभागाकडून सांगितलं की वॉर्डन साहेबांनी सांगितलंय तसंच चालू ठेवा. मी केवळ दिवसभर चालू ठेवू लागलो. त्यानंतर माझ्या काही मित्रांनी आणि ज्यांना बूथची अतिशय गरज होती अशांनी विद्यापीठाकडे लेखी मागणी केली की रात्रीही बूथ चालू ठेवावा. दरम्यानच्या काळात वॉर्डन साहेबांनी बूथची आम्हाला गरजच नाही असा प्रस्ताव विद्यापीठाकडे दिला. मग मात्र विद्यापीठानं वॉर्डनला कारणं दाखवा नोटीस दिली आणि इतके दिवस गरज होती, आता विद्यार्थी गरज आहे असं सांगतात आणि तुम्ही गरज नाही असं का सांगता, असंही विचारलं. आणि या प्रश्नावर पडदा पडला आणि माझं काम पूर्ववत सुरू झालं. त्यानंतर इसाक शेख आणि नाना वाघ यांना आलटून पालटून बूथवर ठेवलं. 2000 जानेवारीपासून नाना वाघ बूथवरच राहू लागला. त्या काळात काही टार्गट विद्यार्थ्यांनी नाना वाघ आणि अतुलला त्रास द्यायला सुरुवात केली, पण त्यांच्या युक्तीनं ते प्रकरण तिथेच मिटलं. नाना वाघ दिवसभर मुंबईत वेगवेगळे क्लासेस जसं की टेलिफोन ऑपरेटर, स्टेनोटायपिंग, टीचर्स ट्रेनिंग हे सगळं करत असे व रात्री मी सकाळी येईपर्यंत अतिशय व्यवस्थित बूथ सांभाळत असे. अतिशय हुशार, प्रामाणिक, मेहनती आणि सर्व गुणसंपन्न परिपूर्ण अशी ही व्यक्ती. त्यानं माझ्या बूथवर राहून स्वतःचा खूपच विकास करून घेतला. प्रत्येक टप्प्यावर तो माझं मार्गदर्शन घेत असे. किर्लोस्कर वाडी इथे काही काळ तो शिक्षक म्हणून कार्यरत होता. महालक्ष्मी इथल्या रिहॅबिलिटेशन सेंटर इथंही त्यानं काही काळ काम केलं. त्यानंतर सर्व शिक्षा अभियानात काम केलं आणि पुढे अमरावती इथल्या अनुदानित असलेल्या अंधशाळेत पूर्ण वेळ शिक्षक या पदावर तो रुजू झाला. 5 जानेवारी 2001 पर्यंत त्यानं माझ्याकडे राहून काम केलं. मला बूथ चालवत असताना जेव्हा अडचणी आल्या तेव्हा सातत्यानं माझ्या पाठीशी अनेक मित्रमंडळी उभी राहिली. ज्यांनी मला त्रास दिला अशांची इथे नावं देण्याची काहीच गरज नाही, कारण त्यांची संख्या खूपच कमी होती. पण ज्यांनी मनापासून सहकार्य केलं असे अनेक होते. त्यातली काही प्रमुख नावं: कायद्याचा अभ्यास करणारे विधिज्ञ श्री तेजस दंडे, अमित साळे, मिलिंद देशमुख, आता हे हायकोर्टात वकील आहेत. श्री महेश म्हात्रे, अभय देशपांडे, आता हे प्रख्यात पत्रकार आहेत. प्राध्यापक मंगेश बनसोड हे मुंबई विद्यापीठात अकॅडमी ऑफ थिएटर या विभागात प्राध्यापक आहेत. त्या काळातल्या या विद्यार्थ्यांचं मला नेहमीच खूप सहकार्य होत असे. आताही त्यांचं सहकार्य मला लाभत असतं. आदरणीय प्रोफेसर अनिल कर्णिक सर, दळवी सर आणि डॉक्टर हरिश्चंद्र सर हे वॉर्डन होते. श्री मधुकर बंडवे, बाबाजी तिळवे, गोविंद सोपाडिया, प्रकाश जाधव, बाळासाहेब खरात या विद्यापीठातल्या गुणवान कर्मचाऱ्यांनी मला खूप सहकार्य केलं. या सर्वांचे मनःपूर्वक हार्दिक आभार. प्रकरण समाप्त. प्रकरण 79. मनोज पांडे बूथ व्यवस्थित सांभाळू लागला. जुलै 2000ला राष्ट्रीय दृष्टीहीन संघाच्या त्रैमासिक बैठकीत वसंत हेगडे साहेबांचा मुद्दा केंद्रस्थानी होता. 1997च्या अमरावती इथे झालेल्या द्वैवार्षिक अधिवेशनात हेगडे साहेबांना 6 वर्षांसाठी महाराष्ट्र फेडरेशनमधून निलंबित करण्यात आलं होतं. वास्तविक महाराष्ट्र फेडरेशननं काढल्यानंतर राष्ट्रीय फेडरेशनची मेंबरशिप ऑटोमॅटिक जात असे, परंतु राष्ट्रीय कार्यकारिणीनं त्यांच्या घटनेत बदल करून हेगडे साहेबांची मेंबरशिप अबाधित ठेवली होती. मुळात हेच चुकीचं झालं होतं. श्री हेगडे साहेब राष्ट्रीय फेडरेशनचे सभासद राहू शकत होते, परंतु ते महाराष्ट्र फेडरेशनचे सभासद नव्हते.
ही एक नवी डोकेदुखी महाराष्ट्र फेडरेशन समोर निर्माण झाली असल्याचं चित्र उभं केलं जात होतं. आदरणीय हेगडे साहेबांनी मुंबईत पश्चिम विभागीय शाखा भारत याचं कार्यालय सुरू केलं होतं. त्यामुळे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र आणि राष्ट्रीय दृष्टीहीन संघ भारत यांच्यात मतभेद होऊ लागले होते. महाराष्ट्र फेडरेशनचं असं म्हणणं होतं की आदरणीय महासचिव S.K. रुंगठा साहेब राष्ट्रीय कार्यालय यांनी हेगडे साहेबांचं कार्यालय पश्चिम विभागीय कार्यालय मुंबई जे की हेगडे साहेबांनी सुरू केलं होतं ते बंद करावं आणि त्यांचे निधी संकलन कार्य थांबवावं. तसा यापूर्वी पत्रव्यवहार झाला होता. त्याच राष्ट्रीय कार्यालयाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी श्री दिनेश महाजन आणि हरीश मुन्ने यांची राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्रानं नेमणूक केली होती. या दोघांनी राष्ट्रीय महासचिव श्री ॲडव्होकेट S.K. रुंगठा यांच्याशी जाऊन चर्चा करावी असं ठरलं होतं. डिसेंबर 1995ला वसंत हेगडे साहेबांनी महासचिव पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते प्रत्येक मीटिंगमध्ये चर्चेचा विषय होत असत. कधीतरी या विषयाला पूर्णविराम देऊन इतर अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत असं माझं मत होतं. हा विषय कधीतरी संपला पाहिजे आणि तेच ते प्रत्येक मीटिंगमध्ये नको. केवळ याच उद्देशानं मी दिल्लीला आदरणीय S.K. साहेबांशी बोलायला जायचं मान्य केलं. सप्टेंबर 2000ला राष्ट्रीय कार्यालयाची दिल्लीला त्रैमासिक मीटिंग होणार होती. त्यासाठी गोल्डन टेम्पल या ट्रेननं मी आणि हरीश मुन्ने यांनी तिकीट काढलं. योगायोगानं त्याच ट्रेनला आणि त्याच डब्यात श्री हेगडे साहेब आणि गुरव साहेब हे देखील होते. जाताना आमच्या खूपच सविस्तर गप्पा गोष्टी झाल्या. वसंत सिद्धेश्वर हेगडे ही व्यक्ती मनानं आणि एकंदरीतच मैत्रीच्या दृष्टिकोनातून खूपच मनमिळावू आहेत. खूपच चांगले आहेत साहेब असं माझं मत होतं. तसा मला त्यांचा त्यापूर्वी अनेकदा अनुभव देखील आला होता. 1993ला सम्राट हॉटेलजवळ मी त्यांच्या समवेत साखळी उपोषणात सहभागी झालो होतो. 1994 नंतर जेव्हा मी STDवर कॉन्फरन्स सेवा सुरू केली तेव्हा हेगडे साहेब माझे ग्राहक होते. ते सातत्यानं त्या सेवेचा माझ्यामार्फत उपयोग करत असत आणि वेळोवेळी पैसे देत असत. माझ्या बूथचं उद्घाटन करण्यासाठी देखील मी त्यांना आवर्जून बोलावलं होतं. मी राष्ट्रीय दृष्टीहीन संघात सचिव म्हणून निवडून आल्यानंतर पहिले 6 महिने हेगडे साहेब महासचिव होते. त्यांच्याबरोबर मी कामही केलं होतं. सप्टेंबर 95ला नाशिक इथे महाराष्ट्र कार्यकारिणीची मीटिंग होती. मीटिंग संपल्यानंतर मुंबईत यायला आम्हाला मध्यरात्रीचे 12:30 वाजले होते. तेव्हा हेगडे साहेबांनी मला एकट्याला विरारला जाऊ दिलं नव्हतं. ते म्हणाले, रात्री माझ्या घरीच मुक्कामी ये. मी, ललिता, चंदा आणि लहू हा फेडरेशनचा स्टाफ आम्ही बोरिवलीत हेगडे सरांच्या घरी मुक्काम केला होता. थोडक्यात ते मनानं खूपच चांगली व्यक्ती आहेत. सकाळी उठल्यानंतर हेगडेबाईंनी मला लवकर उठून डबा बनवून दिला होता. त्यामुळे व्यक्तिगत आमचं कुठेच शत्रुत्व असण्याचं काही कारण नव्हतं. सामाजिक स्तरावर सुद्धा फारसं त्यांना विरोध करण्याचं व्यक्तिशः मला काही कारण नव्हतं. परंतु सध्या ज्या परिस्थितीतून राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राची भूमिका होत होती आणि उघड उघड 2 गट प्रस्थापित झाले होते, त्यातून मी मुळातच रकिबे सरांच्या आणि दत्तात्रय जाधव यांच्या विचारसरणीनं चालत असल्यानं आणि संस्थेपेक्षा कोणतीही व्यक्ती मोठी नसते या भूमिकेनं मला ही भूमिका घ्यावी लागत होती. आदरणीय हेगडे साहेब हे देखील संघासाठी अगदी त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच कार्यरत होते. सुरुवातीला ते, रकिबे सर, रमेश गुलानी सर आणि इतर मंडळींनी मिळून संघाची धुरा वाहिली होती. हसमुखभाई, चंदबस पाटू, महादेव गुरव साहेब, तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानप्रकाश गुप्ता साहेब हे सगळे होते. असो, पुढे आम्ही दिल्लीत पोचलो. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र रकिबे सरांनी जो लखोटा दिला होता तो रुंगठा साहेबांकडे सुपूर्द केला आणि हेगडे सरांमुळे आम्हाला जो त्रास होतोय तो सरांच्या लक्षात आणून दिला. ही माझी आणि सरांची पहिलीच भेट होती. सरांना भेटून आणि बोलून मी खरोखर खूप प्रभावित झालो. रुंगठा साहेब एकीकडे आमच्याशी बोलत होते, दुसरीकडे त्यांच्या टायपिस्टला डिक्टेशन देत होते आणि मधूनच फोनवर देखील बोलत होते. मला कमाल वाटली त्यांच्या बुद्धिमत्तेची. सकारात्मक चर्चा केली, परंतु हेगडे सरांचं कार्यालय बंद करायला त्यांचा अर्थातच विरोध होता, कारण तो पैसा राष्ट्रीय कार्यालयाला मिळत असे. दिल्लीत सुभाष रोहिला या मित्राची भेट झाली. एक दिवस त्यानं जेवायलाच बोलावलं होतं. 4 दिवसांची यशस्वी दिल्ली वारी करून आम्ही पुन्हा मुंबईत आलो. बूथच्या आजूबाजूला माझी अनेक मित्रमंडळी राहत असत. त्यांचं मला प्रत्येक बाबतीत सहकार्य होत असे.
आता बाजूलाच एक जोसेफ भाई, ललित भाई, रमेश भाई, गोविंद असे काही इतर व्यावसायिक मित्र होते. त्यांनी माझ्यासाठी एक स्वतः जबाबदारी घेऊन बूथवर बसण्यासाठी व्यक्ती पाहिली. जोसेफ भाई म्हणाले की हा मनोज पांडे नावाचा सहकार बिल्डिंगमध्ये राहणारा मुलगा आहे. याचे वडील सहकार बिल्डिंगमध्ये वॉचमन म्हणून काम करतात. तो नुकताच गावावरून आलाय. त्याला मुंबईतलं काहीही माहीत नाही. तुझ्या दुकानावर तो व्यवस्थित काम करू शकेल. जोसेफ भाईनं त्या मनोज पांडेला माझ्याकडे पाठवलं. मी त्याला सांगितलं की दररोज तुला सकाळी 7 ते 1 आणि सायंकाळी 5 ते 12 एवढं काम करावं लागेल. त्यानं ते तत्काळ मान्य केलं. मी देऊ केलेला पगारही त्याला मान्य होता. दुसऱ्या दिवसापासूनच तो सांगितल्या वेळेला कामावर येऊ लागला. पुढे मनोजनंही खूपच छान काम केलं. तो वेळेत येत असे व वेळेत जात असे. त्यामुळे 2000 नंतर पुढे 3-4 वर्ष मी आरामात मजेत इतर अनेक कामं यशस्वी करू शकलो. अगदी 99 ते 2000 पासूनच अंधांसाठी संगणक प्रणाली सुरू झाली होती. बी रोडवरील अखिल भारतीय IAVH संस्थेच्या माध्यमातून दरमहा 3000 रुपये शुल्क घेऊन 6 महिन्याचा संगणक बेसिक कोर्स सुरू झाला होता. आपणही संगणक शिकावा अशी माझी खूप इच्छा होती, पण वेळेचा अभाव आणि महिन्यात 3000 रुपये हे खूपच होत असल्यामुळे तो विचार मी तात्पुरता बाजूला ठेवला होता. परंतु योगायोगानं 2000च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच व्हिक्टोरिया मेमोरियल या शाळेत 6 महिन्यांचा संगणक प्रशिक्षण बेसिक सुरू होणार असल्याचं कानावर आलं. प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली असता कळलं की ते प्रशिक्षण अतिशय आवश्यक आहे. तज्ज्ञ शिक्षक वृंद शिकवणार असून दररोज 2 तास आणि फ्रीमध्ये केवळ 1000 रुपये अनामत रकमेवर हे शिकवणार आहेत. त्यासाठी मी, किरण चौरे, देवदास कांबळे, अल्लाउद्दीन शेख, हरीश मुन्ने आम्ही नावनोंदणी केली आणि एकाच बॅचला आम्ही तो कोर्स 6 महिन्यांचा पूर्ण केला. अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्हाला शिकवण्यात आलं. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात 28, 29, 30 डिसेंबर 2000 महेश भवन अमरावती इथे या वर्षीचा अंध कल्याण सप्ताह यशस्वी संपन्न झाला. त्यासाठीही मी संपूर्ण कार्यकारिणीसह गेलो होतो. कविता पेंढारी या यावर्षीच्या सप्ताह प्रमुख होत्या. दुर्दैवानं 30 डिसेंबरला आमचा मित्र हरीश मुन्ने याच्या मोठ्या भावाचं अचानक दुर्दैवी निधन झाल्यामुळे तो अमरावतीहून गावी गेला. त्यामुळे आम्ही त्याला न घेता मुंबईच्या दिशेनं निघालो. येताना खूपच गर्दी होती. आम्ही बडनेराहून गाडी पकडली. ती नागपूरहून आलेली विदर्भ एक्सप्रेस होती. आमचं रिझर्वेशन होतं, परंतु मुळातच खूप गर्दी असल्यामुळे आणि आमच्या जागेवर अनेक लोक बसलेले असल्यामुळे मला अमरावतीपासून जवळजवळ नाशिकपर्यंत उभ्यानंच यावं लागलं. इतरांना जागा मिळाली होती. त्यांनी त्यांच्या रिझर्वेशनच्या जागा घेतल्या. मलाही मिळू शकली असती, पण मी उभ्यानं आलो. माझ्या जागेवर बसलेल्या माणसाला मी उठवलं नाही. एक प्रसंग मला चांगला आठवतो. हल्ली मी थोडासा सात्विक आणि शांत झालो होतो, कारण लेकरा बाळांचा बाप होतो. 1996ला असाच एक प्रकार झाला होता. आमच्या सीटवर एक माणूस बसला होता. काही केल्या उठायला तयार नाही. तो म्हणाला, मी वरती 3ऱ्या सीटवर बसलोय, मी उठणार नाही. मी म्हणालो, सीट आमची आहे. तो माणूस म्हणाला, तुम्ही ब्लाइंड आहात, तुम्हाला वरती येता येणार नाही. मी काय करावं, आम्ही ग्रुप न होतो. त्या माणसाला मी तसंच माझ्या डोक्यावर उचललं आणि म्हणालो, बोल टाकू का खाली. तेव्हा तो सॉरी म्हणाला आणि खाली उतरला. तात्पर्य, त्यावेळेस मी खूप ॲग्रेसिव्ह होतो. अंगात रग होती, धमक होती. घाबरत नव्हतो. अंध जरी असलो तरी घाबरत नव्हतो. पण हल्ली सौम्य झालो होतो. इकडे घरी अतुल देखील तसाच हळूहळू मवाळ होऊ लागला होता आणि त्यानं देखील हळूहळू वेदविद्या शिकायला सुरुवात केली होती. ही आनंदाची बाब. 2001च्या शेवटी माझ्या मनात आलं की विरारच्या घराचा उपयोग आपण एक सायबर कॅफे सुरू करण्यासाठी करू शकतो. त्या दृष्टीनं मी प्रयत्न सुरू केले. पण पुढे काय झालं, कसं झालं हे पुढे. प्रकरण समाप्त. प्रकरण 80. गृहमंत्र्यांमुळे पैसे परत मिळाले. व्हिक्टोरिया मेमोरियल या शाळेत आमचा संगणक प्रशिक्षण कोर्स मुळात 6 महिन्याचा होता. तो बराच लांबला आणि 2001च्या डिसेंबरला तो संपला. कोर्स चालू असताना मी ठरवलं होतं की विरारच्या घरात सायबर कॅफे चालू करायचंय. माझ्याजवळ काही पैसे होते. बाकीचं लोन काढायचं आणि रीतसर विरारला ते सुरू करायचं, कारण STD फार काळ व्यवस्थित चालेल असं वाटत नव्हतं. 2001च्या शेवटीच म्हणजे डिसेंबरमध्येच मी बिर्ला, टाटा, AT&T सेवा देणाऱ्या मोबाईल कंपनीचा आणि मोटोरोला यांचा एक मोबाईल 3000ला विकत घेतला होता.
हा माझा पहिलाच मोबाईल. अर्थात कॉल रेट दिवसा 14 रुपये मिनिट असा होता आणि सकाळी 6 ते 8 2 तास त्या कंपनीनं 1 रुपया 20 पैसे 3 मिनिटं असा कन्सेशन रेट दिला होता. त्यामुळे मी विचार केला की सध्या जरी मोबाईल अतिशय महाग असला तरी भविष्यात तो अतिशय स्वस्त होईल. आपल्या व्यवसायावर गदा येईल. म्हणून स्वतंत्र व्यवसाय असणं गरजेचं आहे. आपल्याकडे जागा आहे, संगणक प्रशिक्षण घेतलेलं आहे. फक्त नवीन संगणक घेण्यासाठी पैशाची गरज लागेल आणि फर्निचरची व्यवस्था करावी लागेल. श्री गिरीश राव आणि निरंजन राव या संगणक तज्ज्ञांकडून त्याबाबत कोटेशन घेतलं होतं. साधारण 2 लाखाच्या आसपास खर्च अपेक्षित होता. लवकुश अपार्टमेंटच्या सोसायटीची परवानगी घ्यायची तयारी केली होती. यापूर्वी त्या सोसायटीत एका व्यक्तीचं एसटीडी होतं. त्याला ते सोसायटीनं बंद करायला लावलं होतं. आता मला सायबर कॅफेसाठी परवानगी मिळेल की नाही याबद्दल मी साशंक होतो. तरीही कुठून तरी वेगळे प्रयत्न करून ती परवानगी मिळवायचीच असं मी ठरवलं आणि लवकुश सोसायटीस तसा अर्जही केला. माझी संगणकाच्या खरेदीच्या संदर्भात मनाची ही छान तयारी झाली होती. तोच देवदास कांबळे या माझ्या मित्रानं मला सांगितलं की तुम्हाला आता मुंबईत घर घेण्याची सुवर्ण संधी आली आहे. मी म्हणालो कशी? तर त्यानं सांगितलं की म्हाडाची एक खूप चांगली जाहिरात आली आहे. गोरेगाव इथल्या फिल्म सिटीजवळ एक प्रकल्प होतोय आणि 650 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट केवळ 8.5 लाखात मिळतोय. मात्र ही योजना अंडर कन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकता. 15 डिसेंबर 2001 ते 15 जानेवारी 2002 या काळात अर्ज मागवलेत. देवदासनं ही माहिती सांगितली, पण माझ्या डोक्यात सायबर कॅफेचं खूळ घुसलं असल्यामुळे मी ते विसरून गेलो. 2 वर्षांपूर्वी माहीम इथल्या म्हाडाच्या योजनेत फॉर्म भरला होता. अर्जासोबत 1 लाख रुपये भरले होते. 3 महिने वाट पाहून लॉटरी लागली नव्हती, म्हणून या योजनेकडे तसं मी दुर्लक्ष केलं होतं. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच मी आणि अतुल पंढरपूर, सोलापूर आणि अक्कलकोट या ठिकाणी गेलो होतो. कारण राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची वार्षिक सहल यावर्षी त्या भागात न्यायची होती. त्या सहलीच्या पूर्वतयारीसाठी तिकडे गेलो. तिथे बसमध्ये अतुलनं मला पेपर वाचून दाखवत असताना नेमकी हीच बातमी वाचून दाखवली. त्यात बातमीसह परिसराचे फोटो आणि सविस्तर वर्णनही केलं होतं. किती दिवसात ताबा मिळेल त्या संदर्भातही सविस्तर वृत्तांत दिला होता. त्यामुळे देवदासनं सांगितलेली माहिती आणि पंढरपूर, सोलापूर या प्रवासात अतुलनं वाचून दाखवलेली माहिती यामुळे मला वाटू लागलं की आपणही आता फॉर्म भरायला हवा. फॉर्म बरोबर 50,000 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट द्यायचा होता. सोलापूरमध्ये सहलीचं नियोजन करत असताना महेंद्रभाई शहा, मकानदार भाऊसाहेब, बब्रुवान देठे, सुरेखा पाठक यांच्या मदतीनं चांगली व्यवस्था करून पुन्हा मुंबईत पोचलो. प्रवासातून मुंबईत आल्याबरोबर बांद्राच्या म्हाडा कार्यालयात जाऊन त्या गोरेगाव योजनेचा अर्ज विकत घेतला. तो व्यवस्थित वाचून भरून घेतला आणि 50,000चा डिमांड ड्राफ्ट जोडला. म्हाडा कार्यालयात तो अर्ज जमा केला आणि लॉटरीच्या तारखेची वाट पाहू लागलो. याबरोबरच माझं सायबर कॅफे काढण्याचंही फिसकटलं. कारण जवळ असलेले पैसे या घरात लावायचे असल्यामुळे सायबर कॅफे काढणं आता जवळजवळ अशक्यच झालं. जून 2001ला अतुल पदवीधर झाला. त्यानं आता सौ रुपालीचे यजमान श्री रवींद्र पाठक गुरुजी यांच्याकडे वेदविद्या शिकण्यास सुरुवात केली. तो कधी ठाणं, वसई, बोरिवली तर कधी गणेशपुरी असा राहू लागला होता. पुढे तो लवकरच या विद्येत पारंगत झाला आणि 2003ला जुहूच्या मुक्तेश्वर देवालयात कामावर रुजू झाला. बोरिवली पूर्वेला अशोकवन नावाची एक सोसायटी आहे. ती भाई कांबळी या अंध बिल्डरनंच वसवली असल्याचं ऐकिवात होतं. तिथे एक टेलिफोन बूथ आणि एक छोटंसं दुकान हरिशंकर शर्मा नावाच्या एका व्यक्तीचं होतं. त्याला ती जागा भाई कांबळी यांनी दिली असल्याचं त्यांनी सांगितलं. काही अडचणींमुळे त्याला ते भाड्यानं द्यायचं होतं. त्यामुळे त्याच काळात ते दुकान मी भाड्यानं घेतलं. तिथे श्री नानासाहेब वाघ, कधी कधी प्रशांत, कधी अतुल तर कधी मी स्वतः थांबत असे. तेही चांगलं चालू लागलं. पुढे 2 वर्ष ते दुकान माझ्याकडे होतं. त्यानंतर ते पुन्हा पूर्वीच्या मालकाला परत केलं. फेब्रुवारी 2002 गोरेगावच्या म्हाडा लॉटरीची सोडत झाली आणि मला ते घर मंजूर झालं. 50,000 भरलेच होते. तात्काळ पुन्हा 1 लाख भरायचे होते. त्याचीही व्यवस्था केली. त्यानंतर 2003ला काही पैसे भरायचे होते. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष मला पैसे जमा करण्यासाठी मिळालं होतं. 1 वर्षात मी विरारचं घर विकलं आणि 2003ला पुन्हा 2 लाख जमा केले. एकूण 3.5 लाख जमा झाले. त्याच काळात लोन प्रोसिजर सुद्धा मी सुरू केली होती.
सप्टेंबर 2002ला माझी लोन प्रोसिजर पूर्ण झाली. LIC हाऊसिंग फायनान्सकडून एकंदरीत 5 लाख रुपये लोन घेतलं. जवळचे काही, घर विकून काही आणि 5 लाख लोन असे एकंदरीत 8.5 लाख रुपये म्हाडाला दिले. 2004च्या एप्रिलमध्ये मला माझ्या 5/106 या घराचं रीतसर पोझेशन लेटर मिळालं. दरम्यानच्या काळात एवढं मोठं लोन घेण्यासाठी श्री उदय प्रकाश वारुंजीकर या आजच्या नामवंत वकील असलेल्या माझ्या मित्राची मला खूप मदत झाली. त्यांनी गॅरंटी दिली नसती तर ते शक्य झालंच नसतं. 2004च्या 8 मे रोजी गोरेगावच्या घराची वास्तुशांत केली आणि तिथे राहायला गेलो. पहिल्याच जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये मला माझे अनेक जुने मित्रमैत्रिणी त्या बिल्डिंगमध्ये राहत असल्याचं कळलं. प्रत्यक्ष त्यांची भेटही झाली. अश्विनी तोरणे आणि डॉक्टर लवेश जाधव भेटले. त्याचप्रमाणे उचल्या या पुस्तकाचे लेखक श्री लक्ष्मण गायकवाड हे देखील तिथेच राहत होते. प्राध्यापक राजेश खरात मला MA करत असताना आंतरराष्ट्रीय राजकारण शिकवायला होते, तेही तिथेच भेटले. पुढे 3 वर्ष मी गोरेगावमध्ये राहिलो. परंतु अचानक STDचा व्यवसाय बंद पडल्यामुळे आणि नवीन व्यवसायात स्थिर व्हायचं असल्यामुळे ते घर मला भाड्यानं देऊन पुन्हा वसईत येऊन राहावं लागलं. तसंच गोरेगावात माझ्या तब्येतीच्याही अनेक समस्या येत असल्यामुळे तो निर्णय घेणं क्रमप्राप्त झालं. त्याच काळात एका भयंकर समस्येतून मला जावं लागलं. तुम्ही गाडी म्हणजे 4 व्हीलर घ्या आणि आमच्या कंपनीला भाड्यानं द्या, अशा प्रकारच्या अनेक योजना महाराष्ट्रात आल्या होत्या. त्यातीलच एक श्री कैलास या व्यक्तीनं माझ्याशी संपर्क साधला. आकर्षक योजना मला सांगितली की तुम्ही केवळ 2 लाख रुपये भरा, आम्ही तुमच्या नावावर लोन घेऊ. गाडी तुमचीच असेल. आम्ही तुम्हाला दर महिन्याला 12,000 रुपये देऊ आणि गाडी कंपनीला भाड्यानं लावू. बँकेचे सगळे हप्ते देखील आम्हीच भरू. आठवड्यातून 2 दिवस गाडी तुम्हाला वापरता येईल. 5 वर्षांनंतर गाडी पूर्णपणे तुमच्या ताब्यात मिळेल. अशी ही आकर्षक योजना होती. त्यात मी त्या कैलास नावाच्या व्यक्तीला 2 लाख रुपये दिले. यापूर्वी अनेकांना या योजनेचा फायदा झाला असल्यामुळे माझ्याही तोंडाला पाणी सुटलं. पण कशाची गाडी, कशाचे पैसे? पैसेही गेलं आणि तेही गेलं. खूप दिवस वाट पाहिली. 1 वर्ष झालं, परंतु काहीही यश येत नव्हतं. कैलास उडवाउडवीचं उत्तर देत असे. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री माननीय श्री RR पाटील आबा यांना रीतसर पत्र दिलं आणि मला मदत करण्याची विनंती केली. 2008ला शेगाव इथल्या श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी सहकुटुंब सहपरिवार गेलो असताना ठाणे ग्रामीण पोलिसांकडून मला फोन आला. तातडीनं तुम्ही आम्हाला येऊन भेटा. तुमच्यावर झालेला अन्याय आम्ही दूर करू. आम्हाला माननीय गृहमंत्र्यांचे आदेश आहेत. पुढील 4 दिवसात 2,80,000 रुपये श्री कैलास यांनी मला परत दिले. धन्य ते आबा. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. प्रकरण समाप्त. इथे पान 324 वर मी ही फाईल संपवते आहे.